नमस्कार. महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील शेतकरी आता पाऊस बंद कधी होणार याची वाट पाहत आहे. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2025. उद्यापासूनचा हवामान अंदाज पाहू. तर 6 तारखेला आपल्याला मराठवाडा, विदर्भात संपूर्ण आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम किनारपट्टीवर काही भागात पावसाचं वातावरण राहील. परवाच्या दिवशी सुद्धा याच भागात पावसाचं वातावरण राहील. म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या लगतचा जो मराठवाड्याचा भाग आहे आणि पश्चिम किनारपट्टीवरील जो भाग आहे तो. त्यानंतर आपल्याला 8 तारखेपासून उत्तर महाराष्ट्रात ऊन पाहायला मिळेल. बाकी भागात ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाचं वातावरण हे कमी झालेलं राहील आणि काही अंशी ऊन आपल्याला असं पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रातच. परंतु रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात थोडाफार पाऊस आणि मराठवाड्यात धाराशिव, बीडचा काही भाग, लातूरचा काही भाग आणि विदर्भात, पूर्व विदर्भ, परंतु या भागात ढगाळ वातावरण राहणारच अधूनमधून आणि स्थानिक वातावरण बनून थोडेफार फवारे, थोडाफार मध्यम स्वरूपाचा असा पाऊस, आता जोरदार पाऊस नाही. ठीक आहे. 9-10 तारखेला, 11 तारखेला आपल्याला पावसात अत्यंत कमतरता पाहायला मिळेल. फक्त आपल्याला सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, साताऱ्याचा काही भाग, सोलापूरचा काही भाग या ठिकाणी थोडाफार पाऊस पाहायला मिळेल आणि पूर्व विदर्भात सुद्धा. परंतु परत 11 तारखेपासून थोडासा स्प्रेड वाढेल. 12 आणि 13 तारखेला आपल्याला जबरदस्त पाऊस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा लगतचा भाग असा पाहायला मिळेल. मराठवाड्यात सुद्धा काही भागात. परंतु आता 13 तारीख म्हणजे आजची तारीख 5 आहे, फक्त ते लो प्रेशरचा परिणाम राहील. ते लो प्रेशर कसं बिहेव करते त्यावर तो 12 आणि 13 तारखेचा पाऊस डिपेंड आहे. त्यानंतर पावसाची परिस्थिती कशी राहील त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. परंतु जो पाऊस आता सतत चालू होता, हा पाऊस आपल्याला कमी होताना दिसत आहे. परंतु परत 11 तारखेच्या पुढे वातावरण बनून 12 आणि 13 तारखे शक्यता, ठीक आहे, लो प्रेशरमुळं त्या, आणि ते लो प्रेशर कसं बिहेव करते त्याच्यावर ते 12-13 तारखेचा पाऊस डिपेंड राहणार. त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.